हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ आहे नवीन योजना आली महाराष्ट्र शासनाकडून. ही जी योजना आहे 8 जुलै 2024 ला ही योजना सुरू झालेली आहे. ही जी योजना असणार आहे महिलांसाठी रोजगारासाठी पिंक ई रिक्षा योजना इथं महाराष्ट्र शासनातर्फे निघालेली आहे. म्हणजे इथं 10,000 महिलांना रिक्षा इथं खरेदी करण्यासाठी शासनाकडून त्यांना अनुदान मिळणार आहे. त्याच्यानंतर त्यांना 17 शहरांमध्येही ही योजना चालू करणार आहेत सरकार. त्यासाठी ही योजनेचा अर्ज चालू झालेला आहे. यांचा GR पास झालेला आहे. या GR मध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे, कशा प्रकारे हा GR असणार आहे, आपल्याला किती अनुदान मिळणार आहे, सरकारकडून किती पैसे आपल्याला रिक्षासाठी भेटणार आहे आणि कशा प्रकारे असणार आहे ही योजना. संपूर्ण माहिती, डॉक्युमेंट्स वगैरे काय लागणार आहे, किती अनुदान मिळणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं आहे. कारण की मी वेगवेगळे असे योजनांचे व्हिडिओ टाकत असतो, जॉब रिलेटेड व्हिडिओ टाकत असतो प्रेक्षकांसाठी. तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. चला काही सुरू करूया व्हिडिओला. जसं की तुम्ही मित्रांनो बघू शकता, इथं महिलांसाठी योजना आहे. तर राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात बाबत, तर याबाबतचा हा GR आहे. तर महाराष्ट्र शासनातर्फे हा GR जाहीर झालेला आहे. ओके. तर त्याच्यानंतर आता संदर्भ वाचूया आपण. तर माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त यांचे अध्यक्षतेखाली 7/12/2023 रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला होता. त्याचा निर्णय आता ह्या GR मध्ये पास झालेला आहे. तर प्रस्तावनामध्ये काय लिहिलेले आता बघूया. माननीय उपमुख्यमंत्री वित्त महाराष्ट्र राज्य यांची सन 2024-25 अतिरिक्त अर्थसंकल्पना पिंक ई रिक्षा 17 शहरातल्या 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की 10,000 महिलांना इथं रिक्षा मिळणार आहे खरेदीसाठी करायला, आणि 17 शहरांमध्ये ही योजना लाभवली जाणार आहे. ते कोणत्या प्रकारचे शहर आहे ते पण मी खालील प्रकारे सांगणार आहे. तर तुम्ही काळजीपूर्वक हे ऐकायचं आहे, मगच अप्लाय करायचं. त्या अनुषंगाने राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालत देणे आणि त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे व स्वावलंबी आत्मनिर्भर करणे व सशक्ती करण्यास चालना देण्यासाठी, तसेच महिला व मुली यांचे सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगारच्या जास्त संधी उपलब्ध असल्यास शहरात इच्छुक महिलांना पिंक ई रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बाब शासनाचे विचाराधीन होती. तर अशा प्रकारे हा GR पास झालेला आहे. ओके. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रस्तावना मी सांगितली. आता शासनाचे निर्णय काय, याच्यावर आपण निर्णय बघूया. तर आता शासनाचा निर्णय, राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, त्याच्यानंतर स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, सशक्ती करण्यास चालना देण्यासाठी, तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराची जास्त संधी उपलब्ध असलेल्या इथं शहरांची नावं लिहिलेली आहे. चांगल्या प्रकारे आपल्याला ऐकून घ्यायचं आहे. मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई, विरार, कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यास अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा ही योजना राज्यात लागू करण्यास शासन मान्यता देत आहे. तर म्हणजे इथं शासनाने मान्यता दिलेली आहे. तर आता हे शहरांची नाव पण तुम्हाला सांगितले आणि किती शहरांमध्ये किती रिक्षा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. सदर योजनेअंतर्गत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे 10,000 लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यांना सध्या 10,000 महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. आता इथं काही चिन्ह शहर दिलेले आहे आणि त्या शहरामध्ये किती लाभार्थी असू शकतात महिला, त्या महिलांसाठी किती आपण बघूया. इथं अनुक्रमांक दिलेला आहे, शहरांची नावं
त्या लाभार्थ्यांची संख्या म्हणजे किती रिक्षा इथं प्रत्येक शहरासाठी देण्यात येणार आहे महिलांना. एक नंबर मध्ये जे असणार आहे ते मुंबई उपनगर इथं लाभार्थी 1400 महिलांना इथं रिक्षेसाठी योजनेसाठी फॉर्म भरू शकतो. 1400 महिलांना मिळणार आहे. त्याच्यानंतर 2 नंबर आहे ठाण्यासाठी 1000 महिलांसाठी. त्याच्यानंतर पुण्यासाठी 1400 महिलांसाठी. ओके. त्याच्यानंतर 4 नंबरला नाशिक 700 महिलांसाठी. त्याच्यानंतर 5 नंबरला नागपूर 1400 महिलांसाठी इथं रिक्षा मिळणार आहे योजनेमध्ये. त्यानंतर 6 नंबरला कल्याणमध्ये 400 रिक्षा. त्यानंतर अहमदनगरमध्ये 400 रिक्षा. त्यानंतर 8 नंबरला नवी मुंबईला 500. त्याच्यानंतर इथं 9 नंबरला पिंपरीमध्ये 300. त्यानंतर 10 नंबरला अमरावतीमध्ये 300. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये 300. पनवेलमध्ये 300. छत्रपती संभाजीनगर 13 नंबर 400. 14 नंबरला डोंबिवली 400 रिक्षा. त्यानंतर वसई विरार 400 रिक्षा. आणि इथं कोल्हापूरला 200 रिक्षा आणि सोलापूरमध्ये 200. असे एकूण इथं रिक्षा जे म्हणजे 10,000 महिलांना व मुलींना इथं या योजनेचा लाभ घेत आहे. पिंकी रिक्षा मिळणार आहे या योजनेबरोबर. तर इथं बघू शकतो जास्तीत जास्त इथं 1400 मुंबई उपनगरमध्ये, नागपूरला 1400 आहे. त्याच्यानंतर पुणेला 1400, ठाणेला 1000 आहे. अशा इथं पहिले 4-5 जे ऑप्शन तिथे जास्त रिक्षा वाटप होणार आहे, म्हणजे तिथं योजनेचे लाभ होणार आहे. आता अशा प्रकारे इथे 10,000 महिला घेण्यात येणार आहे अशा शहरांमधून. ओके. तर योजनेचे उद्देश 3 नंबरला. 1 नंबरला लिहिलेलं राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे. ओके. त्याच्यानंतर 2 नंबरला लिहिले त्यांनी त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे. त्यानंतर 3 नंबरला राज्यातील होतकरू मुली व महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे. त्याच्यानंतर 4 नंबरला त्यांनी लिहिलेलं आहे राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा. कारण की तुम्ही बघू शकता रात्री बेरात्री म्हणजे महिलांना प्रवास करणे कसे रिक्षावाले काही कसं असतात, काही ठिकाणी मुलींना ट्रस्ट नसतो, बायांना ट्रस्ट नसतो, काही करत असतं. त्यामुळे रात्री बेरात्री त्यासाठी महिला ई रिक्षा पिंक ई रिक्षा ही चालत असल्या महिलांना पण सुरक्षित प्रवास करता येईल महिलेसोबत. त्याच आधारे हे करण्यात आलेले आहे. त्यानंतर 5 नंबर राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणात चालना मिळणे. ओके. अशा प्रकारे 5 नियम लिहिलेले आहे. योजनेचे स्वरूप कसे असणार आहे ते बघूया आता. सदर योजनेअंतर्गत गरजू महिलांना रिक्षा खरेदी करण्यास खालील प्रमाणे अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. आता ते कशा प्रकारे आपण ते बघूया योजनेच्या स्वरूपमध्ये कशा प्रकारे त्यांची अर्थव्यवस्था वगैरे लावलेली आहे, अर्थसहाय्य वगैरे ते बघूया. 1 नंबरला ई रिक्षाची किंमत मध्ये सर्व करांच्या जीएसटी रजिस्ट्रेशन रोड टॅक्स इत्यादी समावेश असेल. ओके. पहिला नियम योजने स्वरूपमध्ये. दुसरा नागरी सहकारी बँक, त्यांचा जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक, राष्ट्रीयकृत बँका, त्याच्यानंतर अनुशेय असलेल्या खाजगी बँकांकडून ई रिक्षा किमतीच्या 70% कर्ज उपलब्ध करून देण्यात येतील. म्हणजे तुम्हाला समजतं की तुम्हाला जी रिक्षा जी भेटेल बँकेकडून 70% तुम्हाला कर्ज उपलब्ध करण्यात येईल, म्हणजे तुम्हाला 70% लोन त्या रिक्षावर करण्यात येईल अशा प्रकारे इथे सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 3 नंबरला त्यांनी लिहिलेलं आहे राज्य शासन 20% आर्थिक भार उचलेल. म्हणजे 70%पैकी आपले 20% सरकार तुम्हाला त्याचे पैसे 20% पैसे भेटणार आहे. त्याचं उदाहरण मी खाली तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे असणार आहे. ओके. त्याच्यानंतर 4 नंबर योजनेचे लाभार्थी महिला व मुली यांच्यावर 10% आर्थिक भार असेल, म्हणजे 10% रक्कम तुम्हाला भरायची आहे. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो 4 लाख रुपयाची रिक्षा असेल तर तुम्हाला 40,000 रुपये द्यायचे आणि रिक्षा बुक करून घ्यायची. त्याच्यानंतर बाकीचे जे 20% ते सरकार देणार आहे, म्हणजे 80,000 म्हणजे 1,20,000 तुमचं डाऊन पेमेंट चाललं जाईल. आणि त्या बाकी तुमचं ते 70% जे तुम्हाला लोन मार्फत ते आपल्याला फेडायचं आहे, ते लोन तुम्हाला या बँकेमार्फत मिळणार आहे. 70% लोन जर बोलायला गेले आपण तर 2,80,000 रुपये असं होऊ शकतो. आपण 4 लाखाचा हिशोब घेतला त्यामुळे. ओके. तर कर्जाची परतफेड 5 वर्ष 60 महिने राहील, म्हणजे 5 वर्षापर्यंत तुम्हाला ते कर्ज फेडायचं आहे. 60 महिने त्याची कालावधी आहे टोटल. ओके. योजनेचे लाभार्थी राज्यातील गरजू मुली व महिला. तर योजनेचे त्याच्यानंतर आता ऐकूया आपण इथं योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता ऐकून घ्यायची आहे. 1 नंबरला लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी महिला असाल तर तुमच्यासाठी ही योजनेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता, महिला व मुली महाराष्ट्र राज्यातील. 2 नंबरला अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असणे अनिवार्य आहे.
म्हणजे तुमचे वय 18 ते 35 मध्ये असलं पाहिजे, तुम्ही इथे या योजनेत लाभ घेऊ शकतात. ओके. त्यांना 3 नंबरला सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास लाभार्थींचे बँक खाते असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचं बँकेचं अकाउंट असणे इथं आवश्यक आहे. ओके. त्याच्यानंतर 4 नंबरला लाभार्थी कुटुंबियाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख पेक्षा जास्त नसावे. म्हणजे तुम्हाला 3 लाखापेक्षा उत्पन्न तुमचं एक वार्षिक उत्पन्न कमी पाहिजे, 3 लाखापर्यंतच पाहिजे, त्याच्यापेक्षा कमीच पाहिजे. त्यापेक्षा जास्त कधी असं 3 लाखापेक्षा तुम्हाला इथं बाद करणं ते तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही. म्हणजे 3 लाखाच्या कमी असलं तुम्हाला योजनेचा लाभ घेता येईल. तर 5 नंबरला लाभार्थीकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला वाहन चालक म्हणजे 3 सीटरचं लायसन्स जे असतं रिक्षा चालकाचं ते लायसन्स तुमच्याकडे परवाना लायसन्स पाहिजे, तरच तुम्हाला इथं सहभागी होता येईल. नाहीतर तुम्ही बनवून घ्यायचं लवकरात लवकर, आता योजनेचा फॉर्म आला तोपर्यंत. त्याच्यानंतर 6 नंबरला विधवा कायद्याने घटस्फोटी राज्यामधील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, त्याच्यानंतर अनुरक्षण गृह बालगृहातील आजी माजी प्रवेशित यांचा प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे इथे लिहिले गेलेले ज्यांच्या विधवा महिला असतील, कायद्याने घटस्फोटी म्हणजे डिवॉर्स झाला असेल, तलाक झालेला असेल ते महिला, राज्यामधील इच्छुक प्रवेशित महिला, त्याच्यानंतर अनाथ प्रमाणपत्र ज्यांच्याकडे अनाथ महिला असतील त्यांच्यासाठी युवती, अनाथ महिला युवतींसाठी, अनाथ जे असतात त्यांच्यासाठी अनुरक्षण गृह म्हणजे जे बालगृहातील आजी माजी जे असतील त्यांच्यासाठी पण ही असणार आहे, देण्यात येणार आहे. त्यानंतर 7 नंबरला दिलेलं आहे. तसेच दारिद्र्यरेषेखालील महिलांना सुद्धा हे प्राधान्य देण्यात येईल. दारिद्र्यरेषेखालील जे महिला असतील त्यांना पण इथं महिलांना व मुलींना प्राधान्य देण्यात येणार आहे. आता 7 नंबरला दिलेलं आहे त्यांनी, सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. आता कागदपत्र तुम्हाला चांगल्या प्रकारे इथं माहिती ऐकून घ्यायची, काय काय कागदपत्र लागणार आहे. ओके. 1 नंबरचे कागदपत्र दिले योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज. ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा ते पण मी तुम्हाला लिंक त्याची साईट देणार आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन. तिथून आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा ते कशा प्रकारे भरायचा आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तो व्हिडिओ पण बनवून आणणार आहे. ओके. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत. तर तोपर्यंत तुम्हाला काय करायचं, योजनेचे लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ओके. ऑनलाईन अप्लाय करायचं आहे, फॉर्म भरून घ्यायचा. त्याच्यानंतर 2 नंबरला लाभार्थ्यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड. आपलं आधार कार्ड व पॅन कार्ड लागणार आहे, महिलांचं मुलींचं जे पण असेल आपण ते. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र लागणार आहे. महाराष्ट्र राज्यातील आपण अधिवास प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्या 4 नंबरला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला. म्हणजे कुटुंबामधला तुमचा प्रमुख जे असेल म्हणजे आपले हसबंडच असतात, जेणेकरून तर आपल्या हसबंडांचा मतलब आपल्या नवऱ्याचा, मराठीमध्ये म्हणाल नवऱ्याचा, आपल्या वार्षिक कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला काढायचा 3 लाखापेक्षा कमी असला पाहिजे असं इथं सांगितलं. त्याच्यानंतर 5 नंबरला बँकेचे खातं आपलं स्वतः लागेल, जी महिला व मुलगी असेल त्यांच्यासाठी त्यांनाच लागणार आहे. ओके. त्यानंतर 6 नंबरला पासपोर्ट आकाराचा फोटो, आपल्याला एक पासपोर्ट साईजचा एक आकाराचा फोटो लागणार आहे. त्याच्यानंतर इथं बाकी 7 नंबरला जे लिहिले आहे आता मतदार ओळखपत्र व 18 वर्ष पूर्ण झाल्यास मतदार यादीत नाव असल्याचा दाखला. म्हणजे इथे काय बोललेले आहे ना, मतदान कार्ड आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर 18 वर्ष झाल्यानंतर तुम्ही मतदान यादीत तुमचं नाव आलेलं असेल त्याचा दाखला इथे लागणार आहे. 8 नंबरला आपल्या इथे रेशन कार्ड लागणार आहे. ओके. ते रेशन कार्ड कोणताही असो, पिवळ्या केशरी. ओके. त्याच्यानंतर चालक परवाना ड्रायव्हिंग लायसन आपल्याला लागणार आहे, ते तुम्हाला सांगितलं होतं मी मागे पण. ते बनवून घ्यायचं लवकरच त्यांच्याकडे नसेल त्यांनी. 10 नंबरला सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालविणार असल्याचे हमीपत्र. म्हणजे इथे तुमच्याकडून एक पत्र लिहून घेणार आहे, ते पत्र लिहून घेते स्टॅम्प बरोबर की ही फक्त ही रिक्षा महिला चालवणार आहे. ओके. जी महिलासाठी मिळत आहे तीच महिला इथं चालवणार आहे, तुम्ही कोणाला भाड्याने देणार नाही व कोणत्या पुरुषांना चालवायला देणार नाही, अशा प्रकारे आहे. काही इतर महिलांना चालवायला देणार नाही तुम्ही भाड्याने, अशा प्रकारे इथं पत्र लिहून घेणार आहे. ओके. 11 नंबरला सदर योजनेचे अटी शर्तीमध्ये पालन करण्याचे हमीपत्र. तर तुम्हाला हे सदर योजनेमध्ये समजा अटी व त्यांचे नियमाचे पालनपत्राचं एक हमीपत्र लिहून घेण्यात येईल तुमच्याकडून, ते पण तुम्हाला एक साईन करून द्यायचं आहे. अशा प्रकारे 2 पत्र देण्याचे. लाभार्थ्यांची निवड कशा प्रकारे होणार आहे, तर लाभार्थ्यांची निवड ते आता ऐकून घ्या. 8 नंबरला सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवडासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या टीम बनवतात, जिल्हाधिकाऱ्यांच्या खाली एक टीम बनवत आहे. जसं टीमचे अध्यक्ष जे असणार आहे, तर 1 नंबरला जिल्हाधिकारी अध्यक्ष असणार आहे. त्याच्यानंतर परिवहन विभाग व अधिकारी व प्रतिनिधी हे सदस्य असणार आहे. त्याच्यानंतर इथं उद्योग व ऊर्जा कामगार विभागाचे प्रतिनिधी हे सदस्य असणार आहे.
त्याच्यानंतर महिला आर्थिक विकास मंडळात महामंडळात जिल्हा समन्वय हे सदस्य असणारे आणि नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी सदस्य असणारे आणि संबंधित 6 नंबरला संबंधित जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सदस्य सचिव असे असणारे. चार्ज लॉटरी कशा प्रकारे लागणार हे बघू शकता आपण इथे लिहिलेले. प्रस्तुत योजनेची अंमलबजावणी करताना प्रत्येक शहरांसाठी निश्चित करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येपेक्षा पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्यास, म्हणजे जास्त अर्ज कधी आले तर त्याच्यानंतर प्राधान्य दिलेल्या लाभार्थ्यांमधून पारदर्शी लॉटरी पद्धतीची अवलंब करून योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. म्हणजे लॉटरी पद्धत तुम्हाला समजते नाही, लॉटरी पद्धती तुमची इथं काढण्यात येईल, लॉटरी पद्धतीने तुमची निवड करण्यात येईल. अशा प्रकारे जास्त फॉर्म कधी पडले आले तर नियंत्रण अधिकारी याच्यानंतर इथं आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील. सदर योजनेची जाहिरात राज्यातील वर्तमानपत्रात प्रसिद्ध करून इच्छुक लाभार्थ्यांकडून विविध नमुन्यात अर्ज मागवण्याची आवश्यक ती कार्यवाही आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी करावी. म्हणजे याची जाहिरात पण येणार आहे, आता पेपरामध्ये टाकतील. त्याच्यानंतर तुम्हाला तिथं म्हणजे लोकांसाठी पब्लिसिटी होईल. त्यासाठी आपण व्हिडिओ बनवते की लोकांना लाभ मिळाला पाहिजे, महिलांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यासाठी आपण व्हिडिओ बनवते. ओके गाईज, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. 10 नंबरला पिंक ई रिक्षाचे आपल्या स्टेबिलायझेशन, म्हणजे कशा प्रकारे त्यांनी प्राइस वगैरे सांगितलेली आहे, कशा प्रकारे आपल्याला इथं कॉन्ट्रॅक्ट वगैरे स्टेबिलायझेशन वगैरे दाखवलेले ते बघूया आपण. आता सगळ्यात आधी प्राइस जे दिलेली आहे इन्क्लुडिंग फॉर ऑल टॅक्स, म्हणजे तुम्हाला जे सांगितलं तर ऑल टॅक्स वगैरे जीएसटी वगैरे इन्क्लूड वगैरे करून कमाल 4 लाख रुपये रिक्षाची प्राइस असणार आहे. ओके, मोटर कॅपॅसिटी 10 HP ची असणार आहे. त्याच्यानंतर मायलेज अँड चार्ज 110 किलोमीटर असणार आहे. त्याच्यानंतर सीटर जे असणार आहे 3+1 वन ड्रायव्हर, एक ड्रायव्हर महिला आणि 3 पॅसेंजर मागे बसू शकता, अशा प्रकारे असणार आहे. ओके, त्याच्यानंतर आता पुढे बघूया. आता याशिवाय परिवहन विभागाकडे कायद्याने नेमून दिलेल्या स्टेबिलायझेशन असावे, तसेच सदर ई रिक्षा नामांकित कंपनीची असावी. ओके, पिंक ई रिक्षा खरेदीची कार्यप्रणाली. आता कार्यप्रणाली कशा प्रकारे खरेदी करा ते बघूया. शासनाच्या प्रणाली धोरणात अनुसरूनुसार विविध कार्यपद्धतींचा वापर करून एजन्सी कंपनीची निवड आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत शासनाचे मान्यतेस करण्यात येतील. निवड झालेल्या एजन्सी कंपनी मार्फत योजनेतील नमूद शहरातील पात्र लाभार्थ्यांना ई रिक्षा पुरवल्यात जातील. अशा प्रकारे इथं आहे कंपनीसाठी एजन्सी निवड करून त्यांना मिळणार आहे योजनेचे कार्यपद्धती. आता तुम्हाला रक्कम वगैरे कशा प्रकारे ते सांगून देतो. आता एकदा इथं खाली त्यांनी दिलेलीच आहे मोठी यादी जरा, पण आपण संपूर्ण यादी तर आता काय 2च पेज बाकी वाचून घेऊया, ते पण आपण थोडं टोटल माहिती तुम्हाला देऊन देतो एकदा. आता इथं योजनेची कार्यपद्धती. 1 नंबरला इच्छुक महिलांना पिंक ई रिक्षासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयाला अर्ज करतील. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यात असणार त्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याला ऑनलाईन अर्ज आपल्याला अप्लाय करायचा आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला प्राप्त अर्जांची अंतिम छाननी करण्यास जबाबदारी जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची राहील. म्हणजे जिल्हा अधिकारी ज्यांची टीम मी तुम्हाला सांगितली, टीम त्यांची डॉक्युमेंट्स वगैरे व्हेरिफिकेशन वगैरे करणार आहे, ते कशा प्रकारे पात्र आहे अपात्र आहे ते ठरवतील. त्यानंतर 3 नंबरला पात्र अर्जदारांना रिक्षा खरेदी करण्यासाठी शासनाचे निश्चित केलेल्या कर्ज देणाऱ्या बँकांना व वाहन पुरवठा करणाऱ्या एजन्सीला माहिती देण्यात येईल, अशा प्रकारे सांगताय. ओके, 4 नंबरला त्यांनी लिहिलंय की अंतिम मंजुरीनंतर अर्जदार शासनाच्या निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी 70% कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज मंजूर करून घेईल, अशा प्रकारे आहे. म्हणजे कंपनी जी असेल तुमची डॉक्युमेंट सरकारकडून 70% जे कर्ज सांगितलेलं तुमचं कर्ज मंजूर करण्यात येईल पात्र झालेल्या उमेदवारांसाठी. त्यानंतर 5 नंबरला बँकेकडून घेतलेल्या 70% कर्जाची रक्कम फेडण्याची जबाबदारी अर्जदाराची राहील.
म्हणजे जे 70% तुम्ही जे लोन जे घेणार आहे, रिक्षावर लोन जर बसणार आहे, ते जबाबदारी तुमची असणार आहे की पूर्ण लोन तुम्हाला नंतर 70% लोन तुम्हालाच फेडायचं आहे. ओके, म्हणजे ते 80% होते की 10% आपल्याला द्यायचीच करून, 20% सरकार असेल. 6 नंबरला जे होते, बँकेने अर्जदारास रिक्षाच्या किमतीच्या 70% कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार ज्या वाहन एजन्सीकडून रिक्षा खरेदी करणार आहे त्या एजन्सीला 10% रक्कम भरणे. म्हणजे तुम्ही ज्या एजन्सीकडून रिक्षा खरेदी करणार आहेत त्या एजन्सीला तुम्हाला 10% रक्कम द्यायची आणि 70% कर्ज त्या रिक्षावर बनवून घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर अर्जदारास परमिट मिळाल्यानंतर शासनामार्फत देय असणारी 20% रक्कम संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या मार्फत देण्यात येईल. आणि जी 20% जी रक्कम आहे ती शासन त्यांना डायरेक्ट एजन्सीला 20% रक्कम देऊन टाकणार आहे. तुम्हाला त्याचं काही एकदम टेन्शन घ्यायचं काम नाही. 8 नंबरला रिक्षा खरेदी संपूर्ण किंमत संबंधित वाहन व एजन्सीकडे जमा केल्यानंतर वाहन अर्जदारास उपलब्ध करून देण्यात येईल. अशा प्रकारे सांगितले. म्हणजे रिक्षा खरेदी संपूर्ण किमती संबंधित वाहन एजन्सीकडे जमा केल्यानंतर त्यांना अर्जदारास त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. त्याच्यानंतर पिंक रिक्षा ही लाभार्थी महिलांकडून चालविली जात आहे या बाबतची तपासणी करण्यासाठी जबाबदारी वाहतूक नियंत्रक पोलीस विभाग आणि परिवहन विभागाची राहील. तसेच सदर पिंक ई रिक्षा पुरुष चालवित असताना आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. त्याच्यानंतर आधी तुम्ही लक्ष द्या आणि लक्ष देऊन एकदा परत ऐकून वाचून टाकतो. तसं त्यांनी म्हणले, जी तुम्हाला रिक्षा भेटणारी पिंक ई रिक्षा तिच्या स्वतः त्या महिलेने चालवावी. महिलेशिवाय महिलेने चालवावी. तपासणी करण्यासाठी ज्या महिलेच्या नावावर असणारे त्या महिलेसाठी तपासणी करता वाहतूक नियंत्रक पोलीस हे आपल्याला कधी आपल्याला लायसन्स वगैरे मागू शकता आणि डॉक्युमेंट्स वगैरे मागू शकता. कोणाच्या नावावर रिक्षा वगैरे घेतलेली ते तर तुम्हाला स्वतः रिक्षा चालवावी लागेल अशा पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे. आणि जर तुम्ही कधी रिक्षा कोणत्याही तुमच्या हस्बंडला म्हणाला का भाड्याने कोणाला पुरुषांना दिली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारे सांगितलं गेलेलं आहे. त्याच्या आता 10 नंबरला ऐकून घेऊया, तुम्हाला क्लिअर झालं असेल. लाभार्थी महिलेस पिंक ही रिक्षा मिळाल्यानंतर सदर रिक्षा महिलेचे चालवून अर्थार्जन करणे व स्वावलंबन होणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे 11 नंबरला सदर योजनेची अंमलबजावणी व नियमानुसार होते किंवा नाही या तपासण्यासाठी जबाबदारी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात राहील. अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांची जबाबदारी असणारी. ओके, आता 12 नंबरचा पॉईंट, या योजनेच्या लाभार्थी महिलेस ई रिक्षा घेऊन चालवणे तसेच कर्जाची रक्कम परतफेड न करणे अशा प्रकारच्या बाबी निर्देशात आल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सदर लाभार्थी महिलेचे अडीअडचणी लक्षात घेऊन त्यांचे समुपदेशन करून समस्येचे निराकरण करतील. म्हणजे तुम्हाला काही रिक्षाचे लोन कधी फेडताना काही अडीअडचणी आल्या त्याच्यानंतर काही तिथं काय करायचं मित्रांनो, आपल्याला लाभार्थ्यांची जी अडीअडचणी असेल त्यांना जिल्हा महिला बाल विकास अधिकाऱ्यांकडे जाऊन त्यांच्या अडचणीबद्दल सांगायचे, त्यांचे निराकरण करण्यात येईल. त्याच्यानंतर त्यांची जे काय समस्या आहे त्या समस्येबद्दल त्यांची निराकरण म्हणजे समस्या सोडवण्यात येईल. त्यानंतर नंतरही अशा प्रकारची समस्या कायम राहिल्यास त्यानंतरही त्यांची अशा प्रकारची समस्या कायम राहिल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडून बँकेशी चर्चा करून नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. म्हणजे तुम्ही कधी एखादी वेळेस कधी आपल्या काही अडचणी असतील ते सांगण्यात येईल की 1-2 हप्ते काही थकले ते ठीक आहे, पण वारंवार तुमचं तेच कधी चालू असणार आहे की लोनचे हप्ते नाही फेडले तुम्ही तर त्यानंतर तुम्हाला कारवाई करण्यात येईल बँकेकडून. आणि जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांचे एक मीटिंग मध्ये ते चर्चा करतील आणि तुमच्याकडून ती कारवाई करण्यात येईल तुमच्यावर. नंतर 13 नंबरला त्यांनी लिहिलेलं आहे, सदर योजनेची अंमलबजावणी सुकर व्हावी यासाठी कार्यपद्धतीने बदल करण्याचे अधिकार माननीय मंत्री व महिला बाल विकास अधिकारी यांना राहतील. अशा प्रकारे इथं आहे. योजनेची अटी व शर्त बघूया. 1 नंबरला सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकचदा लाभ घेता येईल. म्हणजे एका महिलेला एकाच वेळेस लाभ घेता येणार आहे, नाही तर दुसऱ्या वेळेस आपल्याला भेटणार नाही. त्यानंतर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणारा ई रिक्षा
योजनेचे लाभ घेतला नसावा. म्हणजे आपण याच्या आधी कधी आपण ई रिक्षा लाभ घेतला असेल तर त्यांच्यासाठी ही योजना नाहीये. त्यांनी ऑलरेडी पहिले लाभ घेतलेला आहे, त्यांना इथं फॉर्म भरून काहीही फायदा होणार नाहीये त्यांचा. 3 नंबरला सदर लाभार्थी महिला कर्जबाजारी नसावी. म्हणजे सदर जी महिला असेल रिक्षा ई रिक्षा घेणारी, तर तुम्हाला तुमचं लोन पास करायचं, तर लोन मध्ये तुमचं ते कर्ज वगैरे दिसलं नको पाहिजे. इतकं जास्त कर्ज असावं की तुमच्याकडून ते फेडणार, रिक्षाचे कर्ज तुम्ही फेडू शकणार नाही, अशा प्रकारे तुमच्या कर्ज वगैरे पण नको पाहिजे काहीतरी. आणि 4 नंबरला कर्ज फेडीची संपूर्ण जबाबदारी लाभार्थी महिलेची राहील. म्हणजे कर्ज फेडण्याची संपूर्ण जबाबदारी जी महिलेच्या नावावर रिक्षा आहे त्यांची जबाबदारी नाही, अशा प्रकारे इथं म्हणण्यात आलेलं आहे अर्जासाठी आणि नियम मध्ये. त्याच्यानंतर 14 नंबरचा नियम इथं सदन शासन निर्णय 5/7/2024 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात आला आहे. म्हणजे 5 तारखेला त्यांची बैठक झाली मंत्रिमंडळ, त्या इथं बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर योजनेचे 15 नंबरला सदर योजनेसाठी आर्थिक व तरतुदीबाबतचे आदेश वगळण्याचे निर्णय करण्यात येतील. त्याच्यानंतर 16 नंबर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचे सांकेतिक व नंबर असा आहे नंबर आहे. आणि त्याच्यानंतर निर्णय डिजिटल स्वारीने स्वाक्षरित करून काढण्यात येत आहे, अशा प्रकारे इथं आहे लिहिलेले. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार इथं लिहिलेलं अनुप कुमार यादव, डॉक्टर अनुप कुमार यादव, सचिव महाराष्ट्र शासन, अशा प्रकारे इथून यादी आलेली आहे आणि यांच्या प्रति इथं पाठवण्यात आलेलं आहे. याची लिंक वगैरे जे असणार आहे ना, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देणार आहे गाईस. संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे स्टेप बाय स्टेप, काही इथे मी सोडलेलं नाहीये. तर तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल तर लाईक जरूर करून ठेवा. आणि व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे पण संपूर्ण माहिती तुम्हाला मी फेस टू फेस वाचून दाखवली. एकही ओढ मी सोडलेली नाहीये की संपूर्ण माहिती भेटलेली पाहिजे म्हणून. आणि तुम्ही आता काय करायचं आहे, लाईक करायचं आहे. आणि तुमचे काही डाऊट असले या व्हिडिओला लाईक करायचं आहे, डाऊट असले तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, त्याचे मी तुला आन्सर देईन. त्याच्यानंतर जे तुम्हाला मी लिंक पण टाकून देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, PDF पण टाकून देईन. ओके. त्याच्यानंतर तुम्ही चॅनलवर कधी नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि आपल्या महिलांसाठी, आपल्या महिला प्रवर्गांना हा व्हिडिओ शेअर करायचा. जास्तीत जास्त शेअर करा, त्यांना लाभ घेऊ द्या. आपल्या नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये संपूर्ण महिलांनी व पुरुषांनी सुद्धा महिलेपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. आपल्या नातेवाईक आई बहिणीसाठी हा व्हिडिओ पोचवा. त्यानंतर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. असे डेलीचे मी योजनेबद्दल व्हिडिओ टाकत असतो, काही नाही काही 2-3 व्हिडिओ बनवतो रोजचे. त्यानंतर जॉब बद्दल बी बनवत असतो, गव्हर्नमेंट जॉब बद्दल. तर चॅनल सोबत तुम्ही बनून राहा अशा योजनेसाठी. आणि आपण भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये गाईज. तोपर्यंत थँक्यू गाईज. थँक्यू. बाय बाय.